आपले स्वप्न सत्य करणारं घर चुंचाळेमध्ये आणि सुखस्थळावर सिद्धी हाइट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाइट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा 9404209743 वर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नाशिक शहरात प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत गेल्या 15 दिवसात 57 विक्रेत्यांवर कारवाई करत 3.25 लाख रुपयांचा दंड वसूल केला आणि या कारवाईत 145 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला पाठवलेल्या पत्रानंतर मनपाने कारवाई सुरुवात केली आहे। राज्य शासन तसेच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या प्लास्टिक बंदी संदर्भातील अधिसूचनेची अंमलबजावणी महापालिकेने न केल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयुक्तांना पत्र पाठवत नाराजी व्यक्त केलेली होती। पर्यावरण मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी करून अहवाल सादर करण्याची सूचना महापालिकेला करण्यात आलेली होती। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रानंतर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरासह परिसरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर साठा करणं तसेच विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून त्यासाठी 15 पथके नेमण्यात आलेली आहेत। विभागीय अधिकाऱ्यांमार्फत गेल्या 28 मार्चपासून कारवाई सुरू केली आहे। या अंतर्गत गेल्या पंधरवड्यात शहरातील तब्बल 411 दुकानांची पाहणी करण्यात येऊन त्यापैकी 57 विक्रेत्यांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे। सिंगल यूज प्लास्टिकचा वापर विक्री होत असल्याचं आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। 3.25 लाखांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे तर 142 किलो बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्याचं घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर अवेश पलोड यांनी सांगितलं। शहरातील बस स्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, महत्त्वाची रस्ते आदी ठिकाणी जाहिरात फलक उभारून सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराबाबत बंदीची जनजागृती करण्यात येत असल्याचंही डॉक्टर पलोड यांनी यावेळी स्पष्ट केलं। सिंगल यूज प्लास्टिकचा वापर विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई होत असली तरी देखील या कारवाईत सिडको, सातपूर आणि पंचवटी विभाग पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।